सो हॅलो गायज, वेलकम बॅक टू माय मलेशिया सिरीज 5. कशा आहात तुम्ही? आजचे आउटफिट, आज आम्ही जाणार आहे शॉपिंग करायला आणि इथं इंडियन मार्केट आहे. शॉपिंग करायला तिथं स्वस्त आहे आणि तुम्हाला तर माहिती आहे किती महाग आहे म्हणून. त्याच्यामुळं इंडियन मार्केटला जाणार आहे आम्ही. चला बघूया. आणि तुम्ही एक विचार करत असाल मी इथून का ब्लॉग स्टार्ट करतो. आम्ही 13 फ्लोअरवर राहतो आणि लिफ्टमध्ये अलाउड नाही असं बोलायचं. त्याच्यामुळे इथं हे लॉबी इथलची, त्याच्यामुळे ओके लेट्स. सो गाईज, आमच्यासोबत आज नेपाळचे आमचे गुरु आहे, अब्बास गुरु, जे पुरे जॅकी ते डान्सर. त्यांचं नाव काय मी जॅकी चॅन. जॅकी चॅन. यस यस, जॅकी चॅन सारखे दिसते सेम. तर सेम जॅकी चॅन काय ते त्याच्यासारखं दिसतंय. स्टाईल त्यांची केस है. सो गाईज, आता टॅक्सी केली आहे, टॅक्सी आली. चला आता जाऊया. इथून 20-25 किलोमीटर दूर येते. सो काय झालं, आता आम्ही आपल्या इंडियन एरियामध्ये. इथं सगळे आपले इंडियन लोक राहतात, म्हणजे इंडियन राहतात, म्हणजे शॉप्स आहे इंडियनसारखी. तर चला बघूया. आणि इथं इंडियन मस्जिद आहे थोडं मागं आहे. तर चला लेट्स व्यू. म्हणजे किती झाले आता मला कॅल्क्युलेट करायचं जमणार नाही. 30 रिंगीट गुचीची एकदम प्रीमियम क्वालिटी मस्त भेटली एकदम. चला बघूया. आता खूप सारे शॉप्स आहेत. आता बॅगचे खूप दिवाणी, जशी अशी बॅगचे खूप दिवाणी येतं लोक, त्याच्यामुळं. चला आता आम्ही करन्सी एक्सचेंज करतो आहे. 2000 रुपयाची किती येते काय माहीत, आता बघूया. तो गाईज 2000चे नुसतं 106 रुपये आले. 10,000 रुपये बी नाही पुरणार मला. 10,000 का 14,000 रुपये आणले होते शाळेत शॉपिंगसाठी, नाही पुरणार ते. काय काय येणार काय आहे त्याच्यात. गाईच आता आलं आणि चॉकलेट्स शॉपिंग करायला. तर चॉकलेट्स खूप फेमस आहे, त्याच्यामुळे चॉकलेट्स घेतोय. शॉपिंग चालू आहे मस्त. चॉकलेट्स घेतले. चॉकलेट्स लगभग 2000 रुपयाचे चॉकलेट्स घेतले. काय सांगू आता. अजून खूप मोठा मार्केट आहे, खूप मोठा. बघूया सगळं बघूया. काय तिथं साडीची रेट बघा. 49 रिंगीट 1 पीस, 2 रिंगीट 80 रुपीज. आणि हे अलग आहे. आणि आता मी मम्मीसाठी घेतलं एक साडी, त्याचं 49 रिंगीट. आणि पप्पासाठी एक वॉच घेतली आहे 3000 रुपयाची, आपल्या इंडियन 3000. त्या मॉल म्हणजे तिथं लोकल मार्केटवरून आलो. लोकल नव्हता, खूप कॉस्टली होता. आपलं पैठण गेट जसं आहे ना तसं होता. आणि आता आलो आहे तर मॉलमध्ये. तर मॉलमध्ये बघूया काय भेटतं काय नाही.
तर काही हो, मी तर H&M मधून काही ना काही घेईनच. बघू आता काय होतं. कारण की आपल्या इकडचे H&M आणि इकडचे H&M मध्ये जमीन आसमानचा फरक, खूप खूप जास्त मोठा फरक. चला बघूया. फायनली शॉपिंग इज डन. खूप मस्त प्रीमियम कपडे भेटले एकदम चीप प्राईजमध्ये. म्हणजे इंडियाशी तर महागच आहे, पण खूप मस्त मस्त क्वालिटीचे म्हणताय. इंटरनॅशनल कपडे भेटले एकदम आणि एकदम प्रीमियम क्वालिटीचे. तर बिल त्याचं झालं आहे 3,500 झाले शाळेत. हा यस 125 रिंगीट झाले त्याचे. तर आता जातो आहे हॉटेलवर डबल इथून. शॉपिंग डे होता, शॉपिंग सिरीज. तर झाली पूर्ण शॉपिंग. चला आहे आता जाऊ.